नमस्कार भावनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा विषय खूप मोठा आहे, तो म्हणजे टीए भरती 2025 झोन 4ची भरती आलेली आहे भावनो। ऑफिशियल डेट पण आलेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊया। चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया। टीए आर्मी झोन 4ची भरती आलेली आहे भावनो, आणि त्याची तारीख आहे भावनो 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर। हे भावनो लक्षात ठेवा। आता जागा बघूया भावनो, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत। सगळ्या जागा आहेत, टोटल जागा आहेत भावनो 1372 जनरल ड्युटी। ह्या भावनो लक्षात ठेवा। तुम्ही बघू शकता क्लार्कच्या पण 7 जागा आहेत, कुकच्या 2, टेलरची 1, वॉशरमॅनच्या 4, हाऊसकीपर 3, हेअर ड्रेसर 5 अशा भावनो जागा आहेत, तुम्ही बघू शकताय। त्याच्यानंतर आपलं कोल्हापूर ठिकाण आहे भावनो, लोकेशन आहे भावनो भरतीचं, म्हणजे आपण जिथं रनिंग करणार ते ठिकाण भावनो सांगतो। शिवाजी स्टेडियम, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर हे भावनो ठिकाण आहे। वॅकन्सी आहेत भावनो कोल्हापूरला। जनरल ड्युटीच्या भावनो 195 हे भावनो लक्षात ठेवा। आणि आपल्याला ही कोल्हापूर अप्लाय म्हटल्यावर 16 तारखेला भावनो जायला लागणार आहे। आणि यामध्ये भावनो 4 स्टेट येणार आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे भावनो 16 तारखेला आहेत, हे भावनो लक्षात ठेवा। आणि त्याच तारखेला आपल्याला जायचं आहे, हे भावनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपण दुसरं ठिकाण बघूया, तेलंगणा। इथं भावनो जागा आहेत भावनो सोल्जर जनरल ड्युटीच्या 298 हे भावनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर भावनो बेळगावी कर्नाटक, आपल्याजवळ भावनो 2च ठिकाणे जवळ आहेत, बेळगाव आणि कोल्हापूर। काही जणांना नाशिक पण आहे, ते पुढे बघूया भावनो। बेळगावला भावनो जागा आहेत सोल्जर जनरल ड्युटीच्या 320 हे भावनो लक्षात ठेवा। आणि याचं लोकेशन आहे भावनो राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी कर्नाटका हे भावनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नाशिक, देवलाली नाशिक इथं भावनो जागा आहेत भावनो 303 जनरल ड्युटीच्या हे भावनो लक्षात ठेवा। आणि ह्यात सगळ्या ठिकाणी भावनो एकाच दिवशी भावनो जायला लागणार आहे, हे भावनो लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आहे भावनो काय अंदमान निकोबार, हे भावनो लई लांब जाते, तिकडे काय आपण जाणार नाही आहे। त्यानंतर काय एज आहे भावनो 18 ते 42। सोल्जर जनरलचा भावनो जनरल ड्युटीचा भावनो एज क्वालिफिकेशन आहे भावनो 10वी पास। क्लार्कला 12वी पास आणि 60 मार्क पाहिजेत इंग्लिश आणि बुक कीपिंग किंवा मॅथ्समध्ये। ट्रेडमनला भावनो फक्त 10वी पास। सोल्जर ट्रेडमन, हाऊसकीपर अँड मेस कीपरला भावनो 8वी पास। त्याच्यानंतर भावनो हाईट आहे भावनो 160, तर 160 भावनो हाईट आहे। चेस्ट आहे 82-77, वेट का एजनुसार। त्याच्यानंतर भावांनो फिजिकल टेस्ट आपल्याला माहिती आहे 2 गट तयार करतात, 18 ते 30 आणि 31 ते 42। 1600 मीटर भावांनो रनिंग आहे, 5:30च्या आत आलं तर 60 मार्क, 5:31च्या आत आलं तर 40 मार्क। हे भावांनो इथं दिलंय, पण असं काय होत नाही, हे आपल्याला पण माहीत आहे। 5:30 मध्ये सगळेच येतात, 5 तरी टायमिंग भावांनो ठेवा, माझं मत आहे भावांनो। त्याच्यानंतर पुलअप्स 18 ते 30, 31 ते 42 2 भावांनो गट तयार केले जातात, 10 पुलअप्स मारायच पाहिजे भावांनो। त्याच्यानंतर बॅलन्स आणि 9 फीट जंप, लॉंग जंप असणार आहे भावांनो। त्याच्यानंतर भावांनो सब्जेक्ट बघा, जर जीडीचा पेपर जर कवर करायचा असला तर 20 क्वेश्चन जनरल नॉलेज,
जनरल सायन्सचं 15 आणि मॅथ्सचं 15. टोटल 50 क्वेश्चन सॉरी. त्याच्यानंतर 50 क्वेश्चन आणि 100 मार्काचा पेपर, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला 52. भरपूर आहे भावांनो. आपल्याला काही बघायचं नाही, आपल्याला फक्त रनिंग कवर करायचं आहे. आपल्याला माहीतच आहे आपली तारीख भावांनो 16 सप्टेंबर आहे. हे 16 सप्टेंबर म्हणतो सॉरी 16 नोव्हेंबर हे भावांनो लक्षात ठेवा. आणि बेस्ट ऑफ लक. जो पण येणार आहे त्याने आपल्या रिस्कवर या, कारण पोरं बघून भावांनो लई जण घाबरतात. त्यामुळं भावांनो आपल्या रिस्कवर या.